नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध। पण त्याआधी मित्रांनो आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे। तर मित्रांनो, माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली। 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो। या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे। संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले। मूर्खांची लक्षणे, नवविद्या भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे। दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक दशकात 10 समास आहेत। यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे। आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात। तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया। तर पुढील दशक आहे दासबोध दशक पहिला, समास 7वा, कवेश्वर स्तवन। आता जे अत्यंत श्रेष्ठ असे कवी आहेत त्यांना मी वंदन करतो। ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो, त्याप्रमाणे हे शब्दांच्या सहाय्याने नवी सृष्टीच उत्पन्न करतात। किंवा कवी म्हणजे जणू वेद रूपाने अवतरलेला परमेश्वरच होय। कवीश्वर म्हणजे जणू सरस्वतीचे स्वतःचे हक्काचे निवासस्थानच होय। नाना कलांचा विकास कवींच्या मुळेच होतो। अनेक शब्दांचे घर म्हणजे कवी असे म्हटले तरी ते योग्य ठरेल। जगात पुरुषार्थाचे वैभव निर्माण करण्याचे, जगदीश्वराचे महत्त्व वाढविण्याचे कार्य नाना युक्त्या योजून संतांची कीर्ती वर्णन करून कवी करतात। कवी हे शब्दरत्नांचे सागर असतात। मुक्तांच्या मुक्तावस्थेचे वर्णन आपल्या प्रतिभेच्या जोरावर कवीच करू शकतात। बुद्धीच्या विविध विलासांचे उत्पत्ती स्थान कवीच असतात। या सर्व अलौकिक गोष्टी करून दाखविण्यासाठीच जणू ते जन्मास येतात। कवी हे अध्यात्म ग्रंथाची खाण असतात। चिंतामणीमुळे इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती होते, पण तो अचेतन असतो। कवी ही इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती आपल्या शब्दरत्नांच्या सहाय्याने करून देतात। ते चेतन असतात, म्हणून त्यांना बोलके चिंतामणी असे म्हटले आहे। किंवा कवीचे काव्य म्हणजे अनेक कामधेनु तंतूंनी स्रवलेल्या अमृतधारा असे समजावे। कवीचे काव्य म्हणजे अनेक कामधेनूंनी स्रवलेल्या अमृतधारा असे समजावे। किंवा कवी म्हणजे कल्पिलेले तत्काळ देणारे कल्पवृक्षच आहेत। किंवा मोक्षप्राप्तीचे मार्गदर्शक नावाडीच आहेत। किंवा सायुज्य मुक्तीचा खूप मोठा विस्तारच आहेत। किंवा परलोकी उत्तम गती मिळवून देणारा आपला निजस्वार्थ म्हणजे कवी आहेत। किंवा योगी लोकांचा अत्यंत गुप्त योग मार्ग अथवा ज्ञानी लोकांचा परमार्थच या कवीच्या रूपाने प्रगट झाला आहे। निर्गुण निराकार असे परब्रह्म मायातीत स्वरूपाचे असल्याने त्याची खूण पटणे अशक्य कोटीतलेच असते। कारण जेथे इंद्रिये, मन, बुद्धी आदींचाही प्रवेश होत नाही, ती वस्तू शब्दात कशी वर्णन करणार। पण कवी हे आत्मानुभवी असल्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते त्या मायातीत परब्रह्माची लक्षणेही वर्णन करतात। कवी हे श्रुतींचा भावार्थ जाणतात आणि शब्दांच्या सहाय्याने सामान्य लोकांसाठी निजबोध रूपाने तो प्रकट करून
परमार्थ सुलभ करीत असल्याने कवींची भेट होणे म्हणजे जणू साक्षात परमेश्वराचीच अलभ्य भेट होण्यासारखे आहे. कवी हे मुमुक्षूंना विवेकरूपी दृष्टी देणारे जणू नेत्रांजनच होय, किंवा साधकांना साधनास प्रवृत्त करणारे ते साधन रूपच आहेत, किंवा सिद्ध पुरुषांचे निश्चयात्मक समाधान म्हणजेच कवी आहे. कवी आपल्या काव्यातून लोकांना त्यांच्या स्वधर्मासंबंधी मार्गदर्शन करीत असतात, म्हणून त्यांना स्वधर्माचा आधार म्हटले आहे. तर मनोजय कसा करावा याचेही मार्गदर्शन ते करतात, म्हणून त्यांनाच ते येथे मनोजय म्हटले आहे. तसेच धर्मनिष्ठांच्या ठिकाणी जो विनय आढळतो तोही एक प्रकारे कवींच्या काव्याचाच परिणाम असतो, म्हणून त्यांना येथे विनय करते असे समर्थ म्हणत आहेत. कवींच्या काव्यामुळेच लोकांना वैराचे महत्त्व कळून ते अंगी बाणावे म्हणून प्रयत्न करावेसे वाटतात. म्हणजे या प्रकारे कवीच वैराग्याचे संरक्षण करणारे ठरतात. तर भक्तांच्या थोरवीचे वर्णन करून ते त्यांची कीर्ती वाढवितात, म्हणून त्यांना भक्तांचे भूषण असे म्हटले आहे. कवींमुळे लोकांना आपापल्या वर्णाश्रमादी धर्माचे ज्ञान होते व ते स्वधर्माचरण करण्यास प्रवृत्त होतात, म्हणून त्यांना स्वधर्म संरक्षण असे म्हटले आहे. प्रेमी भक्तांच्या शब्दातीत प्रेमावस्थेचे वर्णन कवीच करतात. तर ध्यान कसे करावे यांचे सांगोपांग वर्णन करून ध्याननिष्ठ भक्तांना इष्टदेवतेच्या ध्यानात निमग्न होण्यास सहाय्य करतात. भक्तांची उपासकांची श्रेष्ठ कीर्ती ही कवींच्या मुळेच सर्वदूर पसरते. कवींच्या मुळेच लोकांना नाना साधनांची माहिती मिळते. काय प्रयत्न केले असता काय फळ मिळते हे कळते. एवढेच नव्हे तर कवींच्या रचनेमुळेच विविध कार्यात सिद्धी प्राप्त होते. कवींचा वाग्विलास सुरू झाला की विविध रसांची उत्पत्ती ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या ठिकाणी होऊन त्यांना रसास्वाद घडतो. तर त्यांच्या श्रेष्ठ प्रतीच्या काव्यामुळे लोकांच्या ठिकाणी बुद्धीचा प्रकाश पडून तेही कवी बनू लागतात. कवीश्वरांच्या काव्यामुळेच विद्वानांची योग्यता समजते. सत्ताधारी पुरुषांचे सामर्थ्य वाढीस लागते. तर हुशार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवी नाना प्रकारचे प्रबंध रचतात. काव्याचे नाना प्रकार धाटी, मुद्रा, छंद, प्रास उपयोगात आणतात. गद्यपद्यात सुंदर अलंकारयुक्त अनेक प्रकारची रचना करतात. कित्येक नवीन प्रकारही सुरू करतात. या संपूर्ण सृष्टीत कवी अलंकारासारखे शोभून दिसतात. त्यांच्यामुळेच नाना आविष्कार प्रगट होतात. कवी म्हणजे मोक्षलक्ष्मीचा जणू मूर्तिमंत शृंगारच होत आणि सर्व प्रकारच्या सिद्धींचा निर्धारही कवीश्वरच असतात. कवीमुळे सभा शोभून दिसते. ते भाग्याचे भूषण आणि नाना प्रकारचे सुख देणारे म्हणून सुखाचे संरक्षण रूपच असतात. कवींमुळे निराकार परमेश्वरास रूप प्राप्त होते. ऋषीश्वरांची कीर्ती गाऊन तेच त्यांचे महत्त्व वाढवितात व कवींमुळेच नाना शास्त्रांचा विकास होऊन ते त्यांचे सामर्थ्य वाढवतात. कवीश्वरांनी उत्कृष्ट काव्यरचना केली नसती तर जगाचा उद्धार कसा बरे झाला असता. म्हणून या सकल सृष्टीचा कवीच मुख्य आधार आहेत. कवी नसते तर 14 विद्या, विविध प्रकारचे ज्ञान यांचा प्रचार व प्रसार कसा झाला असता. म्हणून सर्व प्रकारच्या ज्ञानप्रसारास कवीच कारणीभूत आहेत. पूर्वी वाल्मिकी, व्यास आदी अनेक श्रेष्ठ कवी होऊन गेले. त्यांनीच लोकांना विवेक शिकवला. त्यांच्यासारख्यांनी केलेली उत्कृष्ट काव्ये अभ्यासल्यामुळेच पंडितांच्या ठिकाणी विद्वत्ता बाणून त्यांना परमयोग्यता प्राप्त झाली. असे पूर्वी जे थोर कवीश्वर होऊन गेले, सांप्रतही जे आहेत व पुढेही जे होतील त्या सर्वांना मी नमन करतो. हे कवीश्वर म्हणजे नाना प्रकारचे मूर्तिमंत चातुर्यच होय, अथवा वेद व श्रुती ज्यांच्या मुखाने प्रकट होण्याची इच्छा करतात असे हे साक्षात जणू बृहस्पतीच आहेत. केवळ परोपकारासाठीच संशयातीत असे नाना प्रकारचे सिद्धांत विस्तारपूर्वक कवी आपल्या काव्यातून सांगतात. हे कवी म्हणजे जणू श्रोत्यांवर कृपावृष्टी करण्यासाठी आलेले अमृताचे मेघ आहेत, किंवा कवी म्हणजे नवरसांचे मोठमोठे प्रवाहच आहेत, किंवा
नाना प्रकारच्या सुखांनी उचंबळून येणारी ही सरोवरे आहेत. कवीचे अंतरंग निरनिराळ्या वस्तूंच्या विचाराने भरले असते, म्हणून त्यांना मनुष्यरूपांनी प्रगटलेली विवेकरूपी रत्नांची भांडारे असल्याचे समर्थ म्हणतात. किंवा हे कवीश्वर म्हणजे साक्षात आदिशक्तीच्या मर्मबंधातील ठेवीप्रमाणे असून जगातील इतर पदार्थांना तुच्छ ठरविणारी ही ठेव लोकांना त्यांच्या पूर्व पुण्य संचयानेच प्राप्त झालेली असते. कवीश्वर म्हणजे अक्षय आनंदाने काठोकाठ भरलेली सुखाची जहाजेच असून ती या जगात नाना प्रकारच्या प्रयोगांसाठी लोकांच्या उपयोगी पडत आहेत. कवी म्हणजे अत्यंत विशुद्ध अशा परमात्म्याची संपत्ती आहे किंवा विश्वास व्यापून असणाऱ्या विराट पुरुषाची ती जणू योगस्थितीच आहे किंवा त्यांच्या रूपाने जणू भक्तीची फलश्रुतीच फळास आली आहे किंवा आकाशाहूनही विशाल व व्यापक अशी ही परमेश्वराची कीर्ती आहे किंवा या विशाल ब्रह्मांड रचनेहूनही थोर अशी कवींची प्रबंध रचना आहे असे म्हणावेसे वाटते की असे हे कवीश्वर सर्व जगाचाच आधार आहेत. म्हणून आता हे वर्णन मी येथेच थांबवितो आणि साष्टांग भावे त्यांना नमस्कार करतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.